गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल रात्री छान झोप झाली, मस्त थकलो होतो, सो छान झोप झाली आणि आता सकाळी उठून एकदम प्रसन्न वाटतंय. मन त्या मस्त लाटांचा आवाज येतोय. काल रात्री इथपर्यंत पाणी आलेलं, कारण की काल जेव्हा संध्याकाळी आम्ही खेळत होतो तेव्हा बरंच आतमध्ये पाणी होतं आणि आता सकाळी बरेच लोक लवकर उठून मॉर्निंग वॉक करताय आणि मस्त बीचवर एन्जॉय करताय. एकदम छान हलकीशी थंडी आहे पण खूप सुंदर वातावरण वाटतं. सो आज दिवसभरात आम्ही काय काय करतोय नक्कीच मी तुम्हाला सांगते. सो स्टे कनेक्टेड. मुरुड बीच हा असा आहे की तिथे तुम्हाला लगेच बीच ॲक्सेससाठी रिसॉर्ट आहे. काही काही अशा रूम्स आहेत जे एकदम सी फेसिंग आहे. छान सकाळी उठलं की डिरेक्टली आपल्याला बीच दिसतो. तिथे एक मैत्री रिसॉर्ट आहे जे लास्ट इयर आम्ही आलो होतो, तिथे थांबलो होतो. ते पण एक छान बेस्ट ऑप्शन आहे. तो आता सकाळच्या वेळेस बरेच लोक मस्त बीचवर गेले आहेत. मस्त काही लोक क्रिकेट खेळत आहे. आतमध्ये काही तुम्हाला बोट दिसत असतील. सकाळी सकाळी डॉल्फिन पाहायला बरेच लोक आतमध्ये जातात. तिथे काही कधी चार्जेस आहे पर पर्सन आणि छान आतमध्ये जाऊन. आज सॅटर्डे आहे सो आज जरा जास्त गर्दी राहील. हा बीच बराच असा आतमध्ये लांबपर्यंत आहे. सो इथे बरेच लोक गाडी घेऊन पण येतात, कार घेऊन. आणि सो या बीचला तसा ॲक्सेस आहे की आपण डिरेक्टली कार घेऊन पण येऊ शकतो. सो जसं की मी बोलली की मुरुड बीच रिसॉर्टला एक खूप छान स्टॉल आहे काकांचा. त्यांच्याकडे लास्ट इयर आम्ही जेव्हा आलो होतो तर आम्ही एवढे घावन खाल्ले होते, खूप टेस्टी राहतात. तो आपण काकांनाच विचारू की काकांच्या स्टॉलला काय काय मिळतं. काय काय पहिले तर गावन आहे, दुसरे आंबोली आहे, आमलेट पाव, भुर्जी पाव, मॅगी, चहा, कॉफी, बिस्लरी विकतो आम्ही थोडे. आणि कांदा पोहे, इडली लागते इडली बनवून देतो किंवा मोदक आणून मोदकची ऑर्डर दिली तर मोदक आणून देतो आम्ही. आणि आता आम्हाला तिथे 3-4 वर्ष झाली तो स्टॉल आम्ही लावला आहे. अच्छा. आणि कधी ते कधी असतो आपला स्टॉल? आम्ही सकाळी येतो 6 वाजता ॲक्च्युली. अच्छा. 6 ते आम्ही दुपारी 1 वाजेपर्यंत असतो. नंतर दुपारी 1च्या नंतर बंद करतो आणि परत 4 वाजता परत रिटर्न येतो. अच्छा. 4 वाजता रिटर्न येऊन आम्ही परत मग रात्री 8-9 वाजेपर्यंत इथे असतो. अच्छा. तर तुम्हाला उकडीचे मोदक जर पाहिजे असेल तर तुम्ही काकांना ऑर्डर देऊ शकता आणि काका आपल्याला उकडीचे मोदक पण गरम गरम आणून देतात. सो नक्की कधी तुम्ही मुरुडला आलात सो मुरुड बीचला नक्की काकांकडे या आणि खूप छान असा कोकणी पारंपरिक पदार्थांची आस्वाद घ्या. थँक्यू काका. असे खूप असे घावणे मिळतात गरम 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 घावणे आणि छान फ्रेश अशी कोकोनट चटणी काकांकडे असते. चटणी पण आहे. काका आणि काकू पण खूप मेहनती आहे आणि दोघं पण खूप छान आपल्याला सर्व्हिस देतात. गरम गरम आंबोळी आणि फ्रेश अशी कोकोनट चटणी. पहिला कोकणी ब्रेकफास्ट. चटणी एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश कोकणची आहे, एकदम छान. आणि घावनला पण बघा मस्त जाळी आलेली आहे, मस्त लागतं. तू निघालीस का? बीचवर छान फेरफटका मारला, चहा घेतला आणि आता नाश्ता करायला रिसॉर्टवर आलो. आणि नाश्त्यामध्ये आहे कांदा पोहे आणि चहा. आता आम्ही सगळं खाऊन नाश्ता करू आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे डॉल्फिन सफारीला. छान आहे, सॉफ्ट आहे एकदम. वरून छान ओलं नारळ टाकलेला आहे आणि बारीक शेव. रिसॉर्टला पोट भरूनचा छान नाश्ता झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो डॉल्फिन सफारीला. मुरुड बीचला बऱ्याच अशा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहे, जसं की जेट स्की, बनाना राईड, नंतर पॅरासेलिंग, डॉल्फिन सफारी आणि बंपर राईड. लहानांपासून मोठ्यांसाठी बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे तुम्ही निवांत इथे बऱ्याच सकाळचा किंवा संध्याकाळचा टाइम स्पेंड करू शकता. आम्ही आता निघालोय डॉल्फिन सफारीला. बघू आमच्याला किती येत आहेत, आम्हाला किती डॉल्फिन दिसत आहेत. आणि आता वाजले आहे 10:30. बऱ्याच राईड्स सुरू आहेत आणि मला पण दाखवते की डॉल्फिन्स किती दिसतात आणि खरंच आहे की नाही. तुला त्यांनी तर प्रॉमिस केलेलं आहे आम्हाला की डॉल्फिन्स आहेत म्हणून, आणि म्हणूनच डॉल्फिन सफारी सुरू आहे. बघूया आणि डॉल्फिनचा
आनंद घेऊ. डॉल्फिन सफारीचे पर हेड 300 रुपये चार्जेस असे आहे. सो मी रिकमेंड करेल की सकाळी तुम्ही लवकर या, मस्त डॉल्फिन राईड करा. कारण की सकाळी बऱ्यापैकी व्यवस्थित डॉल्फिन दिसतात. यावेळेस आम्हाला ऑलमोस्ट पाऊण तास आम्ही फिरलो आणि त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी डॉल्फिन दिसले. ती अशी थोडं हळूहळू पुढे जाते ती. ती फक्त श्वास घ्यायला वरती बाबा. सकाळचे 11:30 झाले आणि आपण बघू शकतो भरती एवढी आली आहे की पूर्ण पाण्याच्या लाटा इकडे टच होत आहे दगडांना. आम्हाला रेसॉर्टपर्यंत असंच चालत जावं लागेल पाण्यामधूनच. छान डॉल्फिन सफारी झाली आणि त्यानंतर रूमवर येऊन छान फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजेच केशवराज मंदिर. सो चला तर मग पटकन केशवराज मंदिरला जाऊया आणि छान दर्शन घेऊया. केशवराज मंदिराकडे जाण्याचा मार्गच खूप छान आहे. गर्द नारळाच्या सुपारीच्या बागेतून आपण छान पायऱ्या चढून मंदिराकडे पोहोचतो आणि जिथे विष्णूजींचं खूप जुनं असं मंदिर एकदम प्रसन्न करणारं आहे. खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो लंचसाठी द पॉइंट ऑफ व्ह्यू रिसॉर्टला. सो आम्ही आलो आहे पॉईंट ऑफ व्ह्यू रिसॉर्टला. सो तिथे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. सो आम्ही केशवराज मंदिराला गेलो होतो, तिथून हे जवळच आहे. सो आम्ही जस्ट इथे आलो आहे आणि आता सगळ्यात पहिले तर मुलांना भूक लागली होती म्हणून पहिले मसाला पापड ऑर्डर केला आहे आणि बाकीचं पण जेवण ऑर्डर केलं आहे. सो इथला व्ह्यू छान आहे. सो नक्की छान व्ह्यूसोबत आपल्याला लंच किंवा डिनर एन्जॉय करता येतं. यांचा मेन्यू पण ब्रॉड आहे. आय कॅन सी जैन फूड पण आहे यांच्याकडे, ब्रेकफास्ट स्नॅक्सचे पण बरेच आयटम आहेत आणि प्युअर व्हेज आहे. सो प्युअर व्हेज जर कोणी शोधत असेल तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. जस्ट आमचं लंच झालं द पॉईंट ऑफ व्ह्यू रिसॉर्टला. जेवण ओके होतं, कारण जे तुम्हाला व्ह्यू पाहिजे असेल आणि प्युअर व्हेज जर रेस्टॉरंट कोणी शोधत असेल सो हे तुम्हाला ऑप्शन. सो आम्ही आलो आहे दापोलीच्या मोस्ट फेमस अशा फिश मार्केटला, हर्नेला. तिथे फिशचं ऑप्शन पण होतं. खूप वेगवेगळ्या डिफरंट टाईप्सच्या फिश इथे असतात. सो आपल्याला जर पाहिजे तिथं आपण इथून परचेस करू शकतो. सो चला तर मग फिश मार्केटला. फिश मार्केट किंवा मच्छी बाजार काय असतो याची झलक तुम्ही आता बघितलीच असाल. खूप अशी गर्दी जिथे खूप लोक वेगवेगळ्या टाईपचे फिश घेतात. कधी न पाहिलेल्या फिश सुद्धा यावेळेस छान पाहायला मिळाल्या. स्क्विड, स्टार फिश आणि बऱ्याच अशा मोठमोठ्या फिशेस बघितल्या आणि ऑप्शन बघायला एक फार छान मजा येते. सो नक्की हा अनुभव तुम्ही पण घ्या. एकदा तरी हर्णे बंदरावरील किंवा कुठे पण फिश ऑप्शनला नक्की विजिट करा. खूप छान एक्सपिरियन्स. आत्ताच सनसेट झाला. काही लोक क्रिकेट खेळत आहे. छान घोडागाडी पण आहे. घोड्यावर लोक मस्त एक राईड करताय आणि आम्ही निवांत दिवसभराचा थकून आलोय आणि आता आम्ही दोघं जण निवांत चहा कॉफी घेतोय. आज खूप दिवसभर थकलो आम्ही, खूप फिरलो. आज आम्ही सगळ्यात पहिले सकाळी डॉल्फिन राईड झाली, त्यानंतर फ्रेश झालो, आंघोळ केली,
नंतर आम्ही केशवराज मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला बराच वेळ लागला कारण की तिथे पण 200-250 पायऱ्या आहेत त्या सगळ्या चढून खाली उतरून. आणि त्यानंतर आम्ही गेलो लंच झालं. त्यानंतर आम्ही हरणे बंदरावर गेलो, तिथे फिश ऑप्शन बघितलं आणि आत्ता आम्ही जस्ट रिटर्न आलो होता रिसॉर्टला. फ्रेश झालो आणि सनसेट मिस नव्हता करायचा म्हणून लगेच फ्रेश होऊन बीचवर येऊन बसलो. मुलं जरा निवांतपणे त्यांचा खेळत आहे आणि आम्ही दोघं जण छान असं चहा कॉफी आमचं एन्जॉय करतो. आता छान जेवण झालं गरम गरम आणि डेझर्ट म्हणून आम्ही मस्त उकडीचे मोदक ऑर्डर केले आणि आता छान आम्ही उकडीचे मोदक आणि त्यावर खूप कोकणातलं छान असं डेझर्ट म्हणू शकतो आपण. आता आम्ही छान एन्जॉय करतो. खूपच सुंदर आणि खूप सॉफ्ट असा मोदक आहे. एकदम त्यामधलं आतमधलं जे सारण पण आहे ना खोबऱ्याचं आणि गुळाचं ते एकदम छान मिक्स झालेलं आहे. गुळाचा गोडवा खूप सुंदर जाणवतो आणि वरची जी मोदकाची पाळी आहे ती पण खूप सुंदर आहे. एकदम नाजूक आहे आणि व्यवस्थित ते मिक्स झालेली आहे. तो टेस्टला अप्रतिम आहे. अशी गोड डिश म्हणून आमच्या दिवसाचा असा छान शेवट झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा आणि मजेत राहा. धन्यवाद मंडळी.